श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। जुगार ज्याने कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केली आहेत आणि आता त्याच जुगारानं ऑनलाईन स्वरूपात अजून अधिक घातक रूप घेतलंय। नाशिकमध्ये एका अवघ्या 16 वर्षाच्या मुलानं ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्यानंतर नैराश्यातून स्वतःचा जीव घेतला। ही दुर्दैवी घटना घडली नाशिक रोड परिसरातील डायना नगर जय भवानी रोड इथं। 16 वर्षीय सम्राट संदीप भालेराव ऑनलाईन गेमच्या आहारी गेला आणि जेव्हा गेममध्ये पैसे गेले तेव्हा नैराश्यानं गाठलं। पारंपरिक जुगारासोबत आता ऑनलाईन जुगार देखील किती घातक आहे याचंही जिवंत उदाहरण ठरलंय। सम्राटच्या पश्चात त्याची आई आणि 2 बहिणी असा छोटासा परिवार उरलाय। घरातील एकमेव मुलगा भावी आधार तोच आता काळाच्या पडद्याआड गेला। ही केवळ एक घटना नाही तर समाजात उभं राहिलेले गंभीर आव्हान आहे। ऑनलाईन जुगाराच्या नावाखाली लहान मुलांना अडकवणाऱ्या ॲप्सवर कायदेशीर कारवाई का होत नाही हा संतप्त सवाल नातेवाईकांकडून आणि नागरिकांकडून विचारला जातोय। सम्राट भालेराव हा वयाने 16 वर्षाचा तो मोबाईल मध्ये गेम खेळायचा आणि त्या गेम खेळताना तो थोडा डोक्यामध्ये त्याचा हे झालं, त्यांनी स्वतःचा जीवाचा हे करून टाकला। त्याच्यानंतर माझी एवढी विनंती आहे का पोरांना सहसा करून मोबाईल देऊ नका आणि जे गेम आहे हे सहज बंद करून टाका, का दुसऱ्याला हानिकारक हे। आम्ही ते एवढंच आहे का तुम्ही थोडं त्याच्यावर लक्ष घाला। हा पैसे हारला तो आत्महत्याचे प्रकार, पण 16 वर्षाचा मुलगा होता तो। हे माझं एवढंच म्हणणं आहे का या गोष्टीपासून पोरांनी बी दूर राहावं। ही घटना प्रशासनासाठी आणि पालकांसाठी मोठा इशारा आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।